सो ह्या वॉरचा सर्वात मोठा क्रिटिकल फॅक्टर असेल, जो आपल्याला एक गोष्ट म्हणलं आपण जी ट्रॅक केली तर अख्खं वॉर कळू शकेल, तर तो ब्रेंट क्रूड असेल. इराणनी जो अटॅक UAE वरती केलेला आहे किंवा गल्फ कंट्रीजवरती केलेला आहे बाकीच्या, त्याच्याने मार्केट रिस्क प्रीमियम एकदम वाढलेलं आहे. सो आत्तापर्यंत जे 2 दिवस आपण वॉरमध्ये आहोत, तेव्हा बघितलं तर साधारण $2 ते $2.5 बिलियन इज व्हॉट दे आर स्पेंडिंग टू प्रोटेक्ट. कोणाला तरी असं वाटलं की ही संधी आणि दुबईत रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करावी, तो योग्य निर्णय असेल का नाही, की अरे आता पटकन इन्व्हेस्ट केलं पाहिजे, हे पडलंय. अशा वेळेला काय थंब रूल वापरावा आणि काय विचार करावा आणि मगच जी कुठली गुंतवणूक करायची ती करावी. कुठलंही वॉर झालं, सेंटिमेंट्स खूप अफेक्ट होतात नियर टर्ममध्ये. सो मार्केट एकदम डिप करतं. युजली तेव्हा ज्या लोकांनी पार्टिसिपेट केलंय, 1 इयर रिटर्न्स किंवा 3 इयर रिटर्न्स आपण त्या पॉईंट नंतर बघितले, तर इन मोस्ट ऑफ द पिरियड दॅट इज पॉझिटिव्ह. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व चितळे मिनी बाकरवाडी प्रस्तुत मिनी मंचच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या सिरीजमध्ये आपण आत्ताच्या घडामोडींवरती बोलतो, त्याच्यावरती काय ॲक्शनेबल इन्साइट्स असल्या पाहिजेत याविषयी बोलतो. आणि गेल्या 2-3 आठवड्यात जगभरात युद्ध घडतंय. जगभरात वेगवेगळ्या AI कंपन्यांमुळं SaaS कंपन्या बंद होतील, IT बंद होईल अशी चर्चा चालू झाली आहे. आणि याच्यामुळं अर्थातच खूप मोठे आर्थिक परिणाम होत आहेत, होऊ घातलेत. या सगळ्यात काय करायचं, गुंतवणूक करायची का, काय महाग होईल, काय स्वस्त होईल याची उत्सुकता सगळ्यांना आहे. त्यासाठीचाच आजचा एपिसोड आणि माझ्याबरोबर आहेत गुंतवणूक तज्ज्ञ CA अनिश केळकर. स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती. आणि पहिला प्रश्न हाच आहे, आपण युद्धापासून सुरुवात करू. इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण हे जे युद्ध चालू झालंय, याचे जगावरती आणि भारतावरती काय आर्थिक परिणाम होतील असं दिसतं? पहिले बघितलं तर इराणच्या इकडे बघितलं तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे, जो बेसिकली 1/5 ऑफ ऑइल इम्पोर्ट जो जगातलं कन्झम्पशन आहे ते तिकडनं ट्रान्सपोर्ट होतं. सो आता संडेपासून आपण बघितलं तर तिथला जो ट्रान्सपोर्ट आहे तो 80% खाली आलेला आहे. सो शिप्सना त्यांनी पास करायला अलाउ नाही केलेला आहे. ह्याचा इम्पॅक्ट डिरेक्टली तुमच्या ब्रेंट क्रूडवरती पडतो. सो ह्या वॉरचा सर्वात मोठा क्रिटिकल फॅक्टर असेल, जो आपल्याला एक गोष्ट म्हणलं आपण जी ट्रॅक केली तर अख्खं वॉर कळू शकेल, तर तो ब्रेंट क्रूड असेल. समजा वॉरच्या आधी बघितलं तर आपलं ब्रेंट क्रूड $62 पर बॅरल होतं. तिकडनं आज आपण 81ला आहोत. समजा हे वॉर अजून एस्केलेट होत गेलं किंवा स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद झाला तर इव्हेंच्युअली ते 100च्या वर जातं, काही समथिंग टू वॉच आउट फॉर. ह्याचा इम्पॅक्ट डिरेक्टली कुठे कुठे होतो. सो ह्या ज्या वॉर्स होतात, ह्याच्या आधी पण आपण बघितलं तर आपण रशिया युक्रेन वॉरच्या वेळेस एक एपिसोड केलेला. त्याच्या आधी बघितलं तर हमास इस्रायल पण लास्ट इयर कॉन्फ्लिक्ट झाली. सो आपण बघितलेलं आहे की वॉर्स बऱ्याचशा घडतात. नियर टर्ममध्ये सेंटिमेंटली नक्कीच इम्पॅक्ट असतो याचा, बिकॉज लोक घाबरतात. ह्याचा इम्पॅक्ट असतो की लोक पहिले जाऊन जे आहे ते विकायचा प्रयत्न करतात, की बेसिकली मी बाहेर थांबतो, वॉर होईल आणि अजून एस्केलेट होईल. ट्रम्पचं प्लेबुक समजा बघितलं आपण तर दरवेळेस कुठलीही समजा ह्याची अनाउन्समेंट असेल टॅरिफची किंवा ही वॉर, हे कायम विकेंडलाच होतं. तर आता ह्याचा जो प्रॉब्लेम असतो, फिअर मॉंगरिंग जे आपण म्हणतो, की जेव्हा सॅटर्डे संडे मार्केट्स बंद असतं, मंडेला त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त येतो. तर ते आपण काल बघितलं की आपल्या मार्केटमध्ये करेक्शन आलं. लकीली ते करेक्शन 1-1% होतं, सो फार काही फरक पडलेला नाही आहे, कारण क्रूड अजूनही ताब्यात आहे आपल्या. सो पहिली गोष्ट जी आपण म्हटलं, क्रूड कुठे जातं हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे काय आहे, बिकॉज क्रूडचा इम्पॅक्ट डिरेक्टली इन्फ्लेशनवरती असतो. समजा क्रूड प्राइसेस 120च्या वर गेल्या आणि समजा तिकडे सस्टेन झाले फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, ह्याचा इम्पॅक्ट डिरेक्टली आपल्या डे टू डे कन्झम्पशनवरती येतो आणि आपल्या करंट अकाउंट डेफिसिटवरती येतो. आत्ता करंट अकाउंट डेफिसिट आपला 1.3% ऑफ GDPला आहे. समजा तो 3% क्रॉस झाला तर बेसिकली रुपी आपल्या डेप्रिसिएट व्हायला लागतो आणि डिरेक्टली फॉरेनर सेलिंग येतं आणि आपल्या मार्केट्सवरती पण इम्पॅक्ट येतो. सो नियर टर्म इम्पॅक्ट वॉरचा बघितला तर बेसिकली ब्रेंट क्रूडवरती ठरेल. आत्ता तरी अजून काही इम्पॅक्ट वाटत नाही आहे, बिकॉज ब्रेंट क्रूड अजूनही $80-81 आहे. हे इकडे सस्टेन झालं तर इम्पॅक्ट येऊ शकेल, समथिंग टू वॉच आउट फॉर. थोडक्यात हेडरूम आपल्याकडे अजून 50%ची आहे. $80 आता क्रूड ऑइल आहे, ते 120 पर्यंत आपण शांततेत जगू शकतो. करेक्ट. सो 120 पर्यंत राहिलं तर आपलं जे करंट अकाउंट डेफिसिट आहे मापात राहील, बाकी कन्झम्पशन बास्केट मापात राहील. सेकंडली हे बघायला पाहिजे वर किती दिवस सस्टेन होते, की समजा 120ला जरी टच होऊन ब्रेंट क्रूड लगेच खाली आलं तर त्याचा इम्पॅक्ट काही फार होणार नाही. व्हेरस 3 ते 4 क्वार्टर समजा ऑइल 120च्या वर राहिलं तर क्लिअरली इम्पॅक्ट आपल्याला सगळ्या सेक्टर्समध्ये दिसायला लागेल. सो हे क्लिअरली इकॉनॉमी करता निगेटिव्ह असेल. म्हणजे थोडक्यात हे वॉर किती वेळ चालतं आणि स्टेट ऑफ हॉर्मुझ 1 वर्ष बंद राहते का, याच्यावरती सगळं अवलंबून. करेक्ट. सो आत्तापर्यंत बघितलं तर मॉडर्न हिस्ट्रीमध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ एवढ्या वेळ कधीच बंद झाली नाही.
बिकॉज त्याचं जिओपॉलिटिकली समजा आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आज इराणचं ऑइल 80% हा इम्पोर्ट आज चायनात होतोय. इंडियाला डायरेक्टली तेवढा इम्पॅक्ट नाही आहे पण चायनाला आहे. सो आज पण आपण स्टेटमेंट बघितलं तर चायना क्लिअरली म्हणतंय की ते ओपन करता का, बिकॉज जे तुमचं गॅस आहे आणि ऑइल आहे हे बऱ्यापैकी सप्लाय तिकडनं होतंय. सो आता स्ट्रेट ऑफ हॉर्मझ बंद झालं तर ह्याचा इम्पॅक्ट चायनावरती पण आहे. तो हे बघायला पाहिजे की किती दिवस ते बंद राहतं आणि बाकी जिओपॉलिटिकली बाकी कंट्रीज काय करतात त्याकरता. दुसरी गोष्ट आहे की इराणनी जो अटॅक UAE वरती केलेला आहे किंवा गल्फ कंट्रीजवरती केलेला आहे बाकीच्या, त्याच्याने मार्केट रिस्क प्रीमियम एकदम वाढलेलं आहे. सो हे म्हणजे काय की बेसिकली UAE काही चूक नव्हती त्याच्यात, फक्त US बेसिस तिकडे होते. त्यांच्यावर अटॅक झाल्यामुळे बेसिकली ऑल दे वॉन्ट इज की UAE आणि बाकी कंट्री US कडे जातील की पटकन डिएस्केलेट करा, बिकॉज सिव्हिलियन्सवरती आता अटॅक्स व्हायला लागले. सो ही गोष्ट पण बघायला पाहिजे की त्यांच्याकडे एकतर फायर पॉवर किती आहे सस्टेन करायचा. काल आम्ही काही स्टॅटिस्टिक्स बघत होतो, त्याच्या असं लक्षात येतंय की समजा $1 मिसाईल असेल जे इराण फायर करते ते वाचवायला UAEला $28 खर्च करायला लागतो. बापरे. सो आत्तापर्यंत जे 2 दिवस आपण वॉरमध्ये आहोत तेव्हा बघितलं तर साधारण $2 ते $2.5 बिलियन इज व्हॉट दे आर स्पेंडिंग टू प्रोटेक्ट. सो हे किती बरं. दिवस चालू शकतं आणि याचा फायनान्शियल इम्पॅक्ट किती होऊ शकतो हे बघणं पण तितकंच गरजेचं आहे. तुम्ही म्हणालात मार्केट रिस्क प्रीमियम म्हणजे नक्की काय? सो मार्केट रिस्क प्रीमियम म्हणजे बेसिकली दुबई आजपर्यंत आपण बघितलं तर सेफ हेवन म्हणून कन्सिडर व्हायचं की जगातले सगळे बिलियनियर्स मिलियनियर्स दुबईला मूव्ह होतं ते, कारण सगळे म्हणजे कॅपिटल गेन्स टॅक्स 0 आहे, इन्कम टॅक्स पण नव्हता, कॉर्पोरेट टॅक्स पण लास्ट इयर इंट्रोड्यूस केलेला आहे. सो त्याच्यामुळे सगळे तिकडे शिफ्ट होत होते. आता जेव्हा अशा एका कंट्रीला अटॅक केला जातो त्यावेळेस बेसिकली जगात हे होतं की दुबईची इमेज पण बदलायचा प्रयत्न केला जातोय. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामुळे दुबई गव्हर्नमेंट तिथले जे लोक आहेत किंवा दुबई गव्हर्नमेंट आहेत दे विल ट्राय टू पुश इट, हे केवढं पटकन डिएस्केलेट होऊ शकतं. तर त्या गोष्टी करता मार्केट रिस्क प्रीमियम बेसिकली इस्रायलवरती उद्या अटॅक केला असता तर एवढा इम्पॅक्ट झालाच नसता, कारण इस्रायल मागचे 2 ते 3 वर्ष वॉरमध्येच आहे. सो ॲक्च्युली त्यांना एवढा फरकच पडत नाही वॉरचा. US वर मी डायरेक्टली अटॅक नाही करू शकत. आता इराण करता सर्व्हायवलचा प्रश्न आहे. सो दे चूज की आम्ही UAE वर समजा अटॅक केला, दे आर अनप्रिपेअर्ड फॉर द वॉर, की त्यांचा काही संबंध नव्हता. असं कोणालाच वाटत नसेल की दुबईवर किंवा UAE किंवा अबुधाबीवरती बॉम्ब्स पडतील उद्या, वेरच ते घडलेलं आहे. सो ह्याच्यामुळे ते एक तर न्यूजमध्ये पण हायलाईट होतं. सेकंडली पीपल आर स्केर्ड आणि डिएस्केलेट व्हायचे चान्सेस वाढतात. भारतातल्या लोकांसाठी दुबई हे नवीन अट्रॅक्शन झालेलं आहे. तिथल्या बिल्डरच्या जाहिराती इथं होतात, खूप लोक तिथं इन्व्हेस्ट करतात. गोल्डन विसा खूप लोकांनी घेतलेला आहे. तर ज्या भारतीयांना दुबईत जायचं आहे, दुबईत इन्व्हेस्ट व्हायचं आहे, दुबईत गोल्डन विसा घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी काय बदललंय का काहीच नाही? असं त्यांच्याकरता काहीच बदललं नाहीये. नियर टर्ममध्ये बघितलं थोडी भीती लोकांना नक्कीच असेल, जे शिफ्ट व्हायचा विचार करत होते. बट समजा हे वर लवकरात लवकर डिएस्केलेट होऊ शकलं तर मला नाही वाटत फारसा काही बदल पडेल. समजा हे लास्टिंग इम्पॅक्ट असेल की समजा हे 6 महिने चाललं, तर मला असं वाटतं की त्याचा इम्पॅक्ट नक्कीच होईल जिओपॉलिटिकली. मग दुबईत आत्ता गुंतवणूक करावी का नाही? समजा इथं ज्या जाहिराती येत असतात, कोणाला तरी असं वाटलं की ही संधी आणि दुबईत रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करावी, तो योग्य निर्णय असेल का नाही? तर दुबईत आत्ता बघितलं तसं रिअल इस्टेट आपल्याला इव्हॅल्युएट करायचं असेल फायनान्शियल लेन्समधनं तर बेसिकली 2 घटक असतात त्याचे. पहिलं आहे की रेंटल यील्ड, की समजा मी ₹100 घर येतं तर मला वार्षिक रेंट किती मिळतं त्यातनं. दुबईत वॉरच्या आधी आपण जे बघत होतो तर वार्षिक जे रेंट होतं ते साधारण 6 ते 7% होतं सर रेंटल यील्ड. पुण्यात समजा म्हणलं पर्स्पेक्टिव्ह देण्याकरता तर ते 2 ते 2.5% आहे. सो रेंटल यील्ड चांगलं होतं, रेंटल यील्डला काही प्रॉब्लेम नव्हता. दुसरी गोष्ट होती की प्रॉपर्टी प्राइस अप्रिसिएशन, की अप्रिसिएशन होत आहे का, बिकॉज दुबईत इतका जास्त डिमांड होता आणि जगातले सगळे लोक तिकडे शिफ्ट होत होते. डिमांड वॉज मोर देन सप्लाय, बेसिक इकॉनॉमिक्स. तर त्याच्यामुळे काय होतं की प्रॉपर्टी प्राइस वाढत होते. सो नाईट अँड फ्रँकचा एक रिपोर्ट आहे, तो समजा वाचला तर मागच्या वर्षीच्या तुलनेत आत्ता दुबईत प्राइसेस 15% रफली वाढलेले आहेत. सो 15% प्लस हे 60% जरी म्हणलं तरी इन्व्हेस्टमेंट करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण हे असंच राहील. आता हे वॉर किती दिवस चालतं ते बघून इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, बिकॉज हे समजा खूप दिवस राहिलं तर बेसिकली जो डिमांड होता की आज समजा 100 लोक नवीन येत असतील तोच कमी होईल असं मला वाटतं, बिकॉज लोक काही दुसरं डेस्टिनेशन शोधायचा प्रयत्न करू शकतात. तर ते किती दिवस चालतं यावर तो डिसिजन घ्यायला पाहिजे. आजकाल एक वेगळा ट्रेंड चालू झालाय. वॉर चालू झालं की खूप जणांचे स्टेटस होते मीम्स म्हणून, की निदान सोमवारपर्यंत वॉर चालू दे, म्हणजे शेअर मार्केट पडेल आणि म्हणजे गुंतवणूक करता येईल. तर आत्ता खूप भारतातली लोक अशा स्थितीत दिसतात की जेव्हा जेव्हा मार्केट पडेल तेव्हा आपण पहिली गुंतवणूक केली पाहिजे. तर आत्ता या क्षणी ज्या गुंतवणूकदारांना, रिटेल इन्व्हेस्टरना गुंतवणूक करायची आहे भारतीय शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, त्यांनी कोणत्या सेक्टरमध्ये करावी
काय विचार करून करावी आणि किती करावी साधारण? सो त्याच्यात बघितलं तर आत्ता बिहेवियर खूप चेंज झालंय मागच्या 2-3 वर्षात. पहिले जेव्हा रशिया युक्रेन वॉर झालं तेव्हा पहिल्यांदा लोक घाबरलेले कारण खूप वर्षांनी एक वॉर घडलेलं. आता बघितलं तर जिओपॉलिटिकल अनरेस्ट मागचे 2-3 वर्ष आहेत. समजा इस्रायल हमस वॉर बघितलं तर ते वॉर झालं आणि संपलं. ह्याच्यातला पिरियड बघितला तर 7 ते 8 महिने होता. करेक्शन पण फार काही मार्केटमध्ये झालं नाही. हे पण वॉर बघितलं तर आत्ता चालू झालेलं आहे, पण मार्केट्सने काही फार डिप दिला नाहीये. युजुअली असे जे वॉर्स असतात त्याच्याने काय होतं की बेसिकली स्टॉक मार्केट डिरेल होण्याकरता 3 गोष्टी ट्रॅक करायला पाहिजेत. एक तर पहिली गोष्ट ग्रोथ कमी होते का? की स्टॉक मार्केटमध्ये अर्निंग्स ग्रोथ कमी होते का? किंवा ग्रोथ रेट कमी होत आहेत का? दुसरी गोष्ट आहे की जगात कुठे सप्लाय चेनला इम्पॅक्ट होत आहेत का? की या वॉरने काय केलं? ऑइलच्या सप्लाय चेनवर इम्पॅक्ट केलं. युजुअली ज्या सप्लाय चेनवर इम्पॅक्ट होतो तो डायरेक्टली इन्फ्लेशनवरती घटक करतो. तर ह्या 3 गोष्टी समजा माझ्या असतील, आपण त्या लेन्सनी इव्हॅल्युएट केलं तर आत्ता तरी ग्रोथवर काही इम्पॅक्ट दिसत नाही आपल्याला. सप्लाय चेन नियर टर्म्समध्ये कॉम्प्रेस होतील, पण समजा ती वॉर लवकर डिएस्केलेट झाली तर ते पण निघून जाईल. आणि इन्फ्लेशन अजूनही 2.3% आहे. सो 6% पर्यंत आरबीआयचं बँड आहे, जिकडे आपल्याला अजूनही प्रॉब्लेम नाही आहे. सो ते पण आत्ता मापात आहे इफ द वॉर डझंट एस्केलेट. हे तिन्ही घटक बघितले तर इट्स अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी आत्ता इन्व्हेस्ट करण्याकरता. दुसरी गोष्ट आहे की आपण हिस्टॉरिकली बघितलं की कुठलंही वॉर झालं सेंटिमेंट्स खूप अफेक्ट होतात नियर टर्ममध्ये. सो मार्केट एकदम डिप करतं. युजली तेव्हा ज्या ज्या लोकांनी पार्टिसिपेट केलंय 1 इयर रिटर्न्स किंवा 3 इयर रिटर्न्स आपण त्या पॉईंट नंतर बघितले तर इन मोस्ट ऑफ द पिरियड दॅट इज पॉझिटिव्ह. सो ही गुंतवणूक करायला खूप चांगली वेळ आहे. सेक्टर्स समजा बघायचे असतील तर डिफेन्स विल बी डेफिनेटली अ सेक्टर इन फोकस. मागच्या 2 वर्षांपेक्षा व्हॅल्युएशन बऱ्यापैकी रिझनेबल आहेत. ग्रोथ रेट चांगले आहेत की ऑर्डर बुक्स या कंपन्यांच्या बऱ्यापैकी चांगल्या आहेत. दुसरी गोष्ट आहे की कन्झम्पशन हा एक घटक आहे. तो चांगला करत राहील बिकॉज इंडिया 70% डोमेस्टिक कन्झम्पशन इकॉनॉमी आहे. तर तिकडे चांगलं होऊ शकेल. फार्मा एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी वाटते मला आत्ताच्या ह्याला. त्याचं मेन रिझन इज की GLP-1 किंवा डायबेटिक ड्रग्ज जे आपण म्हणतो पुढच्या महिन्यात त्याचे पेटंट्स एक्सपायर होत आहेत बऱ्याचशा ह्याच्यात. सो जेनेरिक मेडिसिन्स त्याच्यात लॉन्च होतील. तो खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. सो त्याच्यात बघितलं तर इदर जेनेरिक फार्मा कंपनीज काहींनी ऑलरेडी फाईल केले असू शकता किंवा हे जे इंजेक्ट करायला तुम्हाला सिरिंजेस लागतात प्लॅस्टिक सिरिंजेस डिस्पोजेबल त्या मॅन्युफॅक्चर करणाऱ्या पण कंपन्या आहेत. तर तशा याच्यात समजा गुंतवणूक करता आली तर दॅट इज अ व्हेरी लार्ज ऑपॉर्च्युनिटी सेट जो अजूनही इमर्ज होतोय. आत्ता जे स्टॉक्स पडतायत, आत्ता विशेषतः काल आज म्हणजे सोमवार मंगळवारमध्ये त्याच्यात गुंतवणूक करावी का? ते कोणत्या सेक्टरमधले पडतात? तर आत्ता मेनली बघितलं तर UAE किंवा दुबई साईडला ज्या लोकांचं एक्सपोजर होतं की एक इंडियाची लार्जेस्ट इन्फ्रा कंपनी आहे त्यांचं बऱ्यापैकी तिकडे एक्सपोजर आहे ते बऱ्यापैकी खाली आलेलं आहे. पोर्ट्स कंपन्या आहेत की जे पोर्ट सांभाळतात त्या बऱ्यापैकी खाली आलेल्या आहेत. त्यांचा बिझनेस बघितलं तर बऱ्यापैकी स्टेबल आणि डायव्हर्सिफाईड आहे. तर तशा सेक्टर्समध्ये गुंतवणूक करता आली तर पोस्ट वॉर बेसिकली जेव्हा अर्निंग्स परत वाढायला लागतील आणि सिच्युएशन नॉर्मलाइज होईल तेव्हा बऱ्यापैकी फायदा होऊ शकेल. हे झालं वॉरबद्दल. दुसरी अशी घटना घडली ती म्हणजे अँथ्रोपिकचे जे क्लॉड कोवर्क आलं आणि त्यातनं मला शब्दाचं पण उच्चारता येत नाही, सॅस्कोप्लिक्स असा म्हणजे एक शब्द आला. पण सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला मोठा धक्का बसेल हे जवळपास सगळ्यांनी मान्य केलंय. अँथ्रोपिकचा CTO एका भारतीय पॉडकास्टमध्ये म्हणाला की 6 ते 12 महिन्यांमध्ये कोडरची गरज उरणार नाही. तर ही जी घटना घडली याच्यानंतर खूप शेअर पडले IT कंपन्यांचे, भारतातले, अमेरिकेतले. ह्याचा परिणाम काय होईल आणि ह्याच्याबद्दल गुंतवणूकदारांनी कसा विचार करावा? सो हे बघितलं नंदन निलेकणीचा एक इंटरव्ह्यू आला लास्ट वीक. तो सगळ्यांनी खूप ऐकण्यासारखा आहे. तर त्याच्यात तो म्हणतो की AI हा एक थ्रेट आहे का? तर नक्कीच आहे, पण AI ही एक ऑपॉर्च्युनिटी पण आहे. त्याच्यात त्यांनी खूप चांगलं सांगितलं की हिस्टॉरिकली समजा आपण बघितलं तर क्लाउड हा पण एक मोमेंट होता जेव्हा आपण म्हणलेलो की इंडियन IT कंपनीज आता संपल्या. आज बघितलं तर 20 ते 30% रेव्हेन्यूज बऱ्याच कंपन्यांचा क्लाउड बेस्ड येतोय. त्याच्या आधी बघितलं तर Y2K झालेलं जेव्हा म्हणलं की इंडियन IT कंपनीज संपल्या. त्यानंतर पण आपण सर्व्हाइव्ह झालोय. ही मुद्दा मला मान्य आहे हा मुद्दा की बेसिकली रेट ऑफ चेंज खूप फास्ट आहे यावेळेस की आज ज्याच्याकडे इंटरनेट आहे किंवा ज्याच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आहे आज तो कोडर आहे. तर तो जो ऑपॉर्च्युनिटी किंवा मोठ होता तो संपलेला आहे आज की आज आम्ही बघतो आमच्या कंपनीत आम्ही कोड करू शकतो जे मे बी 3 वर्षाआधी वॉज अ डिस्टंट ड्रीम की शक्यच नव्हतं. आज हे सगळ्यांकरता इक्वल प्लेइंग फील्ड आहे. युजली ह्या टेक्नॉलॉजीचा लॉंग टर्ममध्ये इम्पॅक्ट खूप डिफ्लेशनरी असतो की बेसिकली इन्फ्लेशन खाली आणणारा असतो. कारण आधी जी टेक्नॉलॉजी $100 होती ती इव्हेंच्युअली $1 किंवा $2 मिळायला लागते बिकॉज सगळं रॅशनलाइज होऊन जातं.
सो इन द लॉंग टर्म दिस विल हॅव अ डिफ्लेशनरी इम्पॅक्ट. इंडियन IT कंपनी स्पेसिफिकली बघितल्या तर आता व्हॅल्युएशन बऱ्यापैकी रिझनेबल आहेत. समजा आपण 10 इयर बँड बघितलं तर त्याच्या आता लोअर बँडला ट्रेड करतायत. आता 10 वर्ष आधी ग्रोथ रेट्स वेगळे होते, ह्याच्या पुढे ग्रोथ रेट्स वेगळे असतील. पण हळूहळू समजा SIP करता आली त्याच्यात तर पुढचे 2-3 वर्षाचे रिटर्न्स बघू नका, पण इव्हेंच्युअली ऑन 5 इयर पिरियड मला असं वाटतं की एक्सपिरियन्स खूप चांगला असेल. बिकॉज फायनली ते पण अडॅप्ट करणार आहे की आज लोकांचा एक हायपोथेसिस असं आहे की इंडियन IT कंपनीज काहीच करत नाहीत त्याकरता. आणि AI ट्रेडमध्ये तुमचे जे मॅग्निफिसंट 7 आपण म्हणतो, दे आर द विनर्स, इंडिया इज द लुझर. बिकॉज इंडिया काय करतं की बेसिकली इम्प्लिमेंटेशन ऑफ IT सर्व्हिसेस, सो दॅट इज अ गॉन फील्ड असं लोकांचं अझम्पशन आहे. मला असं वाटतं की IT कंपनीजमध्ये एम्प्लॉयमेंट रिलेटेड ह्युमन वर्कफोर्स बऱ्यापैकी कमी होऊन जाईल, पण रिस्किल पण बऱ्यापैकी लोकांना करायला लागेल. आणि समजा ते रिस्किल होऊन अडॅप्ट करू शकले तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे. मॅग्निफिसंट 7 कोणत्या? खूप भारतीय लोक तिथेही गुंतवणूक करतात, तिथं काय चालू आहे? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, कोणत्या भारतीय कंपन्या अडॅप्ट करतील आणि कोणत्या करणार नाहीत, हे कसं गेस करायचं? सो त्याच्यात बघितलं तर म्हणजे दुसरा प्रश्न पहिले समजा आन्सर करायचा असेल तर हिस्टॉरिकली कुठली जेव्हा टेक्नॉलॉजिकल चेंज होतो, आज आपण म्हणतोय की अँट्रॉपिक विनर आहे का, की अँट्रॉपिकनी टेक्नॉलॉजी काढली आहे. मे बी 1 वर्ष आधी हा मी प्रश्न विचारला असता तर अँट्रॉपिक कुठेच ह्याच्यात नव्हतं. मे बी आपण म्हटलं असतं अरे ते ChatGPT किंवा OpenAI कुड बी द विनर. सो टेक्नॉलॉजी ही जी रेस आहे त्याच्यावर बरेच चांगले बुक्स पण आहेत लिहिलेले. सो त्याच्यात असं आहे की टेक्नॉलॉजीत तुम्हाला इनिशियली जेव्हा ती डेव्हलपमेंट होत असते किंवा चेंज होत असतो तेव्हा विनर आयडेंटिफाय करणं कधीच शक्य नसतं. सो त्याच्यावर बेट करू नका. सो समजा गुंतवणुकीच्या दृष्टीने कोणाला विचार करायचा असेल तर मी म्हणेन की एक बास्केट प्ले थ्रू प्ले करा. की समजा 5-6 कंपन्या आहेत ज्या सिमिलर टेक्नॉलॉजीत आहेत, ती बास्केट घेऊन तुम्ही खेळा. इव्हेंच्युअली तुम्हाला लक्षात येईल की याच्यातला विनर कोण आहे. आज आपल्याला नाही सांगता येणार की विनर कोण आहे. लुकिंग बॅक जेव्हा कुठलाही टेक्नॉलॉजी चेंज झाला तेव्हा आपण समजा विनर पहिला आयडेंटिफाय केला असता आणि शेवटी जो विनर आहे तो आयडेंटिफाय केला असता, तर दोन्ही खूप वेगळे होते. सो म्हणून आत्ता त्याच्यावर बेट लावायला जाऊ नका की हा विनर असेल. आता अँथ्रॉपिकमध्ये सगळं त्यांनी जिंकलेलंच आहे असं नाही आहे. देर विल बी न्यू टेक्नॉलॉजीज कमिंग अप जे अँथ्रॉपिकला घेऊन अजून पुढे जातील आणि अजून काहीतरी करतील. फक्त वॉचफुल राहा या गोष्टींना, कारण या गोष्टी खूप पटापट बदलणार आहेत. थोडक्यात इंडिव्हिज्युअल IT स्टॉकपेक्षा SIP करा. हां, मग हळूहळू ते बास्केटमध्ये SIP करणं जास्त बेटर आहे इन्स्टेड ऑफ इंडिव्हिज्युअल स्टॉक्स. आणि AI ट्रेड रिव्हर्स होतो का हे पण बघणं खूप गरजेचं आहे की अर्निंग्स ग्रोथ समजा बघितली तर हळूहळू मॅग्निफिसंट आपण 7 म्हणायचो, ते आता मॅग्निफिसंट 2 वर आले, कारण बाकीचे सगळे स्टॉक्स आहेत ते पण 30%, 20 ते 30% पीकपासून खाली आलेले आहे. हे मॅग्निफिसंट 7 म्हणजे अमेरिकेतले right? अमेरिकेतले ज्याला आधी मॅग्निफिसंट फॅंग म्हणायचे, मग Correct. मा म्हणायचे. करेक्ट, ते मॅग्निफिसंट 7. सो त्यात बघितलं तर एनव्हीडिया अजूनही चांगला करताय. बाकी बरेचसे स्टॉक्स खाली आलेले आहेत. सो हळूहळू ते पण बघायला पाहिजे की तिकडे रिव्हर्सल होतं का. खूप भारतीय लोकांना आजकाल थेट अमेरिकेत गुंतवणूक करायची असती. तशा अव्हेन्यूज पण ओपन झाल्यात. त्यांनी या मॅग्निफिसंट 7 मध्ये गुंतवणूक करावी का करू नये? काय करावं? असं त्याच्यात मी म्हणेन की गुंतवणूक करायची असेल तर बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत जे डिरेक्टली तुम्हाला गुंतवणूक करून देतात. सो हळूहळू गुंतवणूक करणं चांगलं आहे. फक्त 2 रिस्क आहेत ज्या बघायला पाहिजे. लीगल रिस्क जास्त आहेत इन्व्हेस्टमेंट रिस्कपेक्षा. पहिली गोष्ट आहे की इकडनं जेव्हा आपण गुंतवणूक करतो US मध्ये तर $60,000 लिमिट आहे. त्याच्यावरती समजा माझी इन्व्हेस्टमेंट असेल तर मला इनहेरिटन्स टॅक्स लागतो US मध्ये, जरी मी US रेसिडेंट नसीन तरी. सो लेट्स से मी उद्या $1,00,000 इन्व्हेस्ट केलेत US मध्ये. उद्या मला काही झालं समजा तर 40% टॅक्स गव्हर्नमेंट कापून घेतं आणि उरलेले पैसे माझ्या फॅमिलीला देतं. तो ह्या ज्या रिस्क आहेत या बघून करायला पाहिजे. नाहीतर मग आता गिफ्ट सिटी खूप चांगला रूट आहे. सो गिफ्ट सिटी जे अहमदाबादच्या इकडे गव्हर्नमेंटनी क्रिएट केलेलं आहे, तिकडे बरेचसे आउटबाउंड फंड्स आहेत जे NASDAQ आणि S&P 500 मध्ये इन्व्हेस्ट करतात. ते जास्त सेफ आहेत असं मला वाटतं, बिकॉज त्याच्यात ह्या रिस्क निघून जातात. US मध्ये मार्केट पेनिट्रेशन खूप जास्त आहे. 100% लोक स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. सो स्पेसिफिक स्टॉकवर प्ले घेण्यापेक्षा मी म्हणतो NASDAQ किंवा S&P 500 ही जी बास्केट आहे तो प्ले घेतला तर जास्त बेटर आहे. त्याचे रिझल्ट जास्त चांगले येतील. IT कंपन्या एक वेळ टिकतील भारतातल्या, पण या IT कंपन्यातले जे एम्प्लॉई आहेत त्यांच्या नोकऱ्यांवरती मात्र गदा येते. कुठं हिडन, कुठं सांगून. अशा वेळेला अजून एक सेक्टर आहे की ज्याची चर्चा होते, ते म्हणजे रिअल इस्टेट. खूप ITतली लोक फ्लॅट घेतात, त्याचे इन्व्हेस्टमेंट असतात, राहायला घेतात, इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतात, EMI प्री EMI चालू असतात आणि तिथं खूप अनसर्टनिटी आहे. अशा वेळेला शॉर्ट टर्म, मिडल टर्म, लॉंग टर्ममध्ये भारतातला जो रिअल इस्टेट सेक्टर आहे, विशेषतः मेट्रोजमधला आणि IT ड्रिव्हन, त्यांचं काय होईल? सो शॉर्ट टर्म बघितलं तर आत्ता जरी सेल्स ग्रोथ बघितली इन्क्रिमेंटली तर हळूहळू स्लो डाऊन होताना दिसतोय. सो नियर टर्म इम्पॅक्ट आहे का, तर तो सप्लाय खूप जास्त आपण वाढवलेला पोस्ट कोविड. त्याच्या आधी बघितलं तर 8-10 वर्ष सप्लाय वाढत नव्हता, एकदम सप्लाय वाढतोय आता.
कारण डिमांड एकदम वाढलेला. तिकडे स्लोडाऊन नक्कीच दिसतोय, पण मला तरी असं वाटतं एक 3 ते 5 वर्ष आता बऱ्यापैकी स्टेबलाइज व्हायला पाहिजे. कारण दुसरी एक गोष्ट पण समजून घ्यायला पाहिजे, की आज इंडियात दर दिवशी एक ग्लोबल केपेबिलिटी सेंटर उघडतंय. तिकडे पण नवीन जॉब्स क्रिएट होत आहेत. ते जॉब्स पण पाहिले तर ऑन अन ॲव्हरेज 3 ते 5 लाख सॅलरी पॅकेजेस आहेत तिकडे. तर तिकडनं बघितलं तर तिकडनं पण रिअल इस्टेटला थोडासा पुश मिळू शकतो, की ज्यातनं डिमांड थोडा स्टेबिलाइज होऊ शकतो. पण नियर टर्म इम्पॅक्ट नक्कीच होईल रिअल इस्टेटवर. प्राइजेस नाही होऊ शकत बिकॉज 10 वर्षात प्राइस राईज नाही आहे तसं पुण्यासारख्या ठिकाणी तरी. पण व्हॉल्यूम ग्रोथवर नक्की इम्पॅक्ट दिसायला लागलाय. शेवटचा प्रश्न. असं काहीतरी घडलं की एक फोमोची फिलिंग येते, की अरे आता पटकन इन्व्हेस्ट केलं पाहिजे, हे पडलंय, हे पडलंय, हे पडलंय. अशा वेळेला काय थंब रूल वापरावा आणि काय विचार करावा आणि मगच जी कुठली गुंतवणूक करायची आहे ती करावी? सो अशा वेळेस कसं होतं, की लोकं रश करतात, की इधर बाहेर पडायला की आत यायला. सो पहिली गोष्ट आहे, की तुमचं ॲसेट अलोकेशन इव्हॅल्युएट करायला पाहिजे प्रत्येकाने, की आपण डेटमध्ये किती घातलेत, गोल्डमध्ये किती घातलेत, सिल्व्हरमध्ये किती घातलेत, इक्विटीजमध्ये किती घातलेत. त्याच्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन घ्यायला पाहिजे. गोल्ड आणि सिल्व्हर हे प्रेशियस मेटल्स अशा वेळेस हेज म्हणून ॲक्ट करतात, की जेव्हा कुठल्याही जगात वॉर होते, काही होतं, तेव्हा मेटल प्राइसेस पहिले वाढतात. सो त्याच्यात गुंतवणूक आपली आहे का ते बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, की इक्विटीजमध्ये मागच्या 18 महिन्यात रिटर्न्स नाही आहेत. सो समजा तुम्ही अंडरवेट असाल इक्विटीजला, की लेट्स से माझा ॲव्हरेज मिक्स 60% इक्विटी, 20% प्रेशियस मेटल्स आणि 20% डेट आहे. पण बिकॉज आता मार्केट्स पडलेत ते मे बी 55% वर आले. तर मग 5% मला ॲड करायला पाहिजेत. आता पुढचा डिसिजन येतो, की एकदम करायचे का हळू करायचे. सो युज्युअली तरी आम्ही असं रेकमेंड करू, की समजा खूप अंडरवेट असाल तर लमसम केलं तरी प्रॉब्लेम नाहीये. बाकी केसेसमध्ये सिस्टमॅटिकली समजा आपण दर आठवड्याला करत गेलो आणि पुढच्या 3 ते 4 आठवडे करत गेलो तर एक्सपिरियन्स जास्त चांगला राहील. अनिश, खूप खूप आभार. ज्यांच्या मनात हे सगळे प्रश्न आहेत, जवळपास त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. पुन्हा वेगळ्या विषयासाठी भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.